सांगली जिल्ह्यातील वीज विभागाचे नवीन सबस्टेशन्स आणि इमारती उभारल्या जाणार आहेत. तसेच सबसिडी असलेल्या सूर्यघर मोफत वीज योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधार कंपनीच्या स्वतंत्र संचालक नीताताई केळकर यांनी केले. सांगलीमध्ये केळकर या पत्रकारांशी बोलत होत्या. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या दुर्लक्षामुळे आणि गैरकारभारामुळे महावितरणचे भूमिगत केबल योजनेचे 31 कोटी रुपये परत गेले, असा आरोपही नीताताई केळकर यांनी यावेळी केला. तसेच सांगली मिरजेत सबस्टेशनसाठी प्रस्ताव दिला असला तरी सुद्धा महापालिका जागा देत नाही, असेही नीताताई केळकर यांनी सांगितलं. कुपवाड आणि मिरज MIDC मध्ये सर्व स्टेशन्स उभा करण्यासाठी जागा मागणीचा प्रस्ताव पाठवून देखील औद्योगिक विकास महामंडळाने जागा उपलब्ध करून दिली नाही. तरी जागा उपलब्ध करण्याबाबत पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांची भेट घेऊन जागा मिळण्याबाबत पाठपुरावा केला जाणार आहे, असंही नीताताई केळकर यांनी सांगितलं. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये 9 सबस्टेशन्स उभा केले जाणार आहेत. तर कुपवाड आणि मिरज MIDC मध्ये 2 आणि नेर्ले, सावळी आणि कसबे डिग्रज या ठिकाणी 3 नवीन सबस्टेशन्स सुरू केली जाणार आहेत. त्याच पद्धतीने सांगली, मिरज आणि पलूसमध्ये MSEBच्या नवीन इमारती बांधल्या जाणार आहेत. तसेच झाडं तोडण्यासाठी गाडी खरेदी केली जाणार आहे. यासाठी पालकमंत्र्यांच्याकडे पाठपुरावा करून यासाठी DPDCतून निधीची मागणी केली जाणार आहे, अशी माहिती नीताताई केळकर यांनी दिली. रहिवासी भागामध्ये सूर्यघर मोफत वीज योजना पंतप्रधानांनी जाहीर केली असून यासाठी सबसिडी मिळते. 150 युनिट पर्यंत 30 ते 60 हजार सबसिडी आहे. 150 ते 300 युनिटसाठी 60 ते 78 हजार सबसिडी आहे. तर 300 युनिटपेक्षा जास्तसाठी 78 हजार सबसिडीची योजना आहे. याबाबत ऑनलाईन अर्ज करून नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही नीता केळकर यांनी यावेळी केलं. विश्रामबाग येथील MSEBच्या मुख्य कार्यालयात सांगली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्याकडून नीता केळकर यांनी वीज विभागाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी अधीक्षक अभियंता धर्मराज पेटकर, कार्यकारी अभियंता अप्पासू खांडेकर, पियानो किशोर खोबरे, कृष्णावली चेंबर कुपवाडचे अध्यक्ष रमेश आरवाडे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग हे उपस्थित होते. नमस्कार. आज आमचे सांगली जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता पेटकर साहेब, सांगलीचे कार्यकारी अभियंता खांडेकर साहेब आणि सर्व डिव्हिजनचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स अशी एक आम्ही आढावा बैठक घेतली. आमच्या सांगली जिल्ह्यातली जी ग्राहकांची संख्या आहे त्याच्यामध्ये कृषी आहेत, रहिवासी क्षेत्राचे आहेत आणि औद्योगिक क्षेत्राचे. तर यांना आमचं वसुली किती आहे, यांचं प्रमाण वसुलीचं आमचं खूप चांगलं आहे आणि जेमतेम 15% जी पेंडन्सी आहे ती केवळ जत कवठेमंकाळला जे पाणी आले, काही कडेगावचा भाग आहे त्यामुळे तिथं अजून तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडतं आहे, त्यामुळे ती थोडीशी पेंडन्सी आमची दिसती आहे. पण एक ओव्हरऑल आम्ही जी कनेक्शन्स देण्याचं प्रमाण असेल ते 7 दिवसाच्या आत दिलं जातं. स्मार्ट मीटरच्या योजना आहेत किंवा या आगामी आमचा हा जो DPR आहे आणि रिवॅम्प डिस्ट्रीब्युशन स्कीममध्ये जवळजवळ 2180 कोटीचा आराखडा आणि एवढी अपेक्षित आपल्याला अंदाजपत्रकात तरतूद करावी अशी मागणी झालेली आहे. त्याचबरोबर जे स्मार्ट मीटरसाठी 222 कोटीची प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. सांगली शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी जी सबस्टेशनची मागणी आहे त्याच्यामध्ये कॉर्पोरेशन क्षेत्रामध्ये 9 आहेत, औद्योगिक क्षेत्रामध्ये मिरज आणि कुपवाड MIDCमध्ये 2 आम्हाला सबस्टेशन हवी आहेत आणि उरलेली नेर्ली, सावळी आणि कसबे डिग्रज या ठिकाणी अतिशय ते महत्त्वाची आहेत. कारण सांगलीमधून आष्ट्याला मेन लाईन जाते 33 kVची आणि दुधगाव या ठिकाणी इथून जो वीज पुरवठा होतो त्यासाठी कसबे डिग्रज महत्त्वाचं आहे. हे ट्रान्समिशनकडचं काम आहे. त्याचबरोबर विंडमिलमधनं जे आम्हाला सप्लाय घ्यायचे आहेत त्याच्यासाठी जी ट्रान्समिशनची 1-1.5 किलोमीटरची आपल्याला लाईन टाकून मंजुरी घेईल तो प्रस्ताव आहे. एक आम्हाला झाडं तोडण्यासाठी DPDCतनं आम्हाला गाडी हवी आहे, त्याचीही मागणी आम्ही आता केली आहे. सांगली आणि मिरजेला इमारती MSEBच्या नवीन प्रस्तावित इमारती आणि पलूसला 76 लाखाची इमारत असा या तिन्ही ठिकाणचा आराखडा वरती पाठवण्यात आलेला आहे. त्या 6 महिन्यात ह्या इमारती होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आत्ता जी नवीन स्कीम आली आहे रहिवासी क्षेत्रासाठी ज्याच्यामध्ये सूर्यघर मुफ्त वीज योजना, त्याच्यामध्ये सरकारकडनं केंद्र शासनाची पंतप्रधानांची सबसिडी आहे. साधारण 150 युनिटपर्यंत 30 ते 60 हजार, ज्यांचं 150 ते 300 आहे त्याला
60 ते 78 हजार आणि ज्यांचं 300 युनिटपेक्षा आणि 3 किलोवॅटपेक्षा जास्त लोड आहे त्यांना 78,000 अशा 3 स्लॅबमध्ये ही सूर्यघर मुफ्त बिजली योजना पंतप्रधानांनी जाहीर केली आणि ती सगळ्या रहिवाशांनी त्याचा लाभ घ्यावा. ऑनलाईन ह्याचे अर्ज करण्याची तरतूद आहे आणि ग्रामीण जी शेतकऱ्यांसाठी कुसुम योजना आहे ती पण योजना चालू आहे आणि त्याच्यातूनही सौर कृषी पंप देण्याचं काम चालू आहे. अशा तऱ्हेनं आमचा सांगली विभाग हा महाराष्ट्रामध्ये साधारण 3ऱ्या नंबरवर आहे. सर्व कर्मचाऱ्यांचं काम चांगलं आहे आणि लोकांचा प्रतिसादही ह्याच्यामध्ये चांगला आहे. त्यामुळे आजच्या आढावा बैठकीमध्ये महिला दिनाचं निमित्त साधून सर्व महिला कर्मचाऱ्यांनी माझी भेट घेतली. बाहेर कंत्राटी कर्मचारी जे ह्याला बसलेत आंदोलन करतायत की त्यांना सामावून घ्यावं त्या बाबतीतही मी ऊर्जा मंत्र्यांशी बोलीन आणि हा जो सांगली शहराचा जो पाठपुरावा करण्याचा जो आराखडा आहे, नवीन सबस्टेशन द्यायचा विषय असेल किंवा काही जी DPRची मागणी असेल आणि जे DPDCमध्ये हे वीज कंपनी गाभा क्षेत्रात नव्हती त्यामुळे 10 ते 12 लाखच मिळायचे, 12 कोटी मिळायचे. ते आता या टप्प्यामध्ये त्यांनी चांगले 50 ते 60 कोटी जर दिले तर ह्या गोष्टी पूर्ण होतील. आणि जे महापालिकेकडून ज्या सबस्टेशनला जागा देण्याचं प्रलंबित आहे आणि खरं तर जी अंडरग्राऊंड केबल योजना 31 कोटी हे महावितरणचे परत गेले, हे केवळ महापालिकेच्या दुर्लक्षामुळं आणि गैरकारभारामुळे गेले, हे मला खेदानं नमूद करावं असं वाटते. आणि इथून पुढं तरी सांगली शहराच्या लोकांचा जर तुम्हाला अंत बघायचा नसेल तर 5 सबस्टेशनसाठी जागा या महापालिकेनं तातडीनं द्याव्यात आणि त्याच्यासाठी कुठल्याही सबबी सांगू देत. त्याच पद्धतीनं औद्योगिक विकास महामंडळाकडं जे सबस्टेशनसाठी जागा मागणीचा प्रस्ताव आहे तोही त्यांनी तातडीनं मंजूर करावा. या 2 मागण्यांसाठी परत मी पालकमंत्र्यांना भेटून आम्ही एक वेगळी तातडीनं बैठक घेऊ आणि ह्या गोष्टी पूर्तता करू. धन्यवाद.